Hi, this is Rahul. Welcome to my channel Learn English with Rahul Pawar. Welcome to the series of root words in English. आता root words in English या सिरीज मध्ये आपण कुठले शब्द पाहतोय तर आपण असे root words पाहतोय ज्याचा अर्थ एक, अर्धा, दोन असं काहीतरी होतं. म्हणजेच काय की the root words that signify a number. म्हणजे तर आता आपण प्रीवियस व्हिडिओमध्ये युनी आणि मोनो हे दोन रूट वर्ड्स पाहिले, ज्या दोघांचाही अर्थ एक होतो. आज आपण असा रूट वर्ड्स पाहणार आहोत ज्याचा अर्थ दोन होतो. तो म्हणजे कुठला तर डाय. आता डाय या रूट वर्डचा अर्थ काय होतो? दोन होतो. आता तुम्हाला डाय या रूट वर्डचा अर्थ दोन होतो हे सांगण्यासाठी तुम्हाला लहानपणापासूनच विज्ञानामध्ये जो एक शब्द आपण खूप जास्त प्रमाणात ऐकला तो म्हणजे कुठला तर कार्बन डायऑक्साईड, CO2 असा नावाचा एक प्रकार होता. म्हणजेच काय की कार्बन डायऑक्साईड. आता डायऑक्साईडची स्पेलिंग कशी होती तर डाय ऑक्साईड असं होतं समजा. तर मग डाय म्हणजे दोन आणि ऑक्साईड म्हणजे ते ऑक्साईड समजा, नाही काय की ते सायन्स मधला शब्द समजा ॲटोम वगैरे काय काय वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु डाय या शब्दाचा डायऑक्साईड या शब्दाचा अर्थ काय आहे की टू ऑक्साइड्स असा त्याचा अर्थ होतो. ओके, सो डाय या शब्दाचा अर्थ काय होतो मग दोन. डाय या शब्दाचा अर्थ काय होतो दोन. तर आपण घेऊयात डाय या शब्दापासून कुठले कुठले शब्द बनलेले आहेत जे की इंग्लिशमध्ये तुम्हाला माहित असणं गरजेचं इन ऑर्डर टू पास इन दी एक्झाम्स. बघूयात डाय या रूट वर्ड्स पासून इंग्लिशमध्ये कुठले कुठले शब्द आहेत. तर पहिला जो शब्द आहे तो आहे डायआर्की. आता मी तुम्हाला मोनार्की हा एक शब्द शिकवला ज्यावेळेस आपण मोनो हा शब्द शिकत होतो. मोनो या शब्दाचा अर्थ होतो एक. मग मोनार्की म्हणजेच काय की एकाच माणसाने चालवलेले जे शासन असतं त्याला आपण मोनार्की म्हणतो. आर्की हा जो शब्द आहे कुठला ARCHY. आर्की या शब्दाचा अर्थ मुळात, आता हा पण रूट वर्डच आहे. आता आर्की या शब्दाचा मुळात अर्थ काय होतो की गव्हर्नमेंट किंवा शासन. आता आर्किटेक्चर म्हणत असताना त्याचा अर्थ तसा होत नाही हे लक्षात ठेवायचं. परंतु आर्की या शब्दाचा जास्तीत जास्त करून अर्थ काय होतो तर गव्हर्नमेंट किंवा शासन होतं. आता डायआर्की ज्यावेळेस आपण म्हणतोय DIARCHY, मग डायआर्की म्हणजे काय? डायआर्की म्हणजेच काय की गव्हर्नमेंट नाही काय की जिथे दोन माणसं रूलर आहेत. म्हणजेच काय की आता तुम्ही इथे या पिक्चर मध्ये बघताय की देर आर टू पीपल सिटिंग टुगेदर. प्रकारचं शासन ज्या देशामध्ये असतं किंवा ज्या कंट्रीमध्ये असतं जिथे दोन राज्यकर्ते असू शकतात त्या प्रकारच्या राज्याला किंवा ते जे शासन पद्धती असते त्याला डायआर्की म्हणतो. इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डायआर्की. डाय म्हणजे दोन आणि आर्की म्हणजे गव्हर्नमेंट. पुढचा जो शब्द आहे तो आहे डायॲटॉमिक. आता ॲटॉम तुम्हाला माहितच आहे समजा अणु, आणि डायॲटॉमिक म्हणजेच काय की कन्सिस्टिंग ऑफ टू ॲटम्स त्याला ॲटम म्हणतो हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरा जो शब्द आहे तो आहे डायबेसिक. अगेन दिस वर्ड इज अगेन फ्रॉम सायन्स. हॅव्हिंग टू रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम्स. हायड्रोजन मधले जे ॲटम्स असतात त्याचे दोन असणारे रिप्लेसेबल असणारे जे असतात त्याला डाय बेसिक हा शब्द वापरला जातो. तर द रूट वर्ड डाय यापासून बनलेला दुसरा जो शब्द आहे तो आहे डायडॅक्टिल. आता डायडॅक्टिल कशाला म्हणतो तर अशा प्रकारचं स्पेसिस ज्याला दोन बोट आहेत, फक्त दोनच बोट आहेत किंवा दोन हे आहेत म्हणजे पायाची बोट आहेत. म्हणजेच काही हाताची किंवा दोन बोट किंवा पायाची दोनच बोट असलेला जो काही स्पेसिस असतो. आता युजली जो ऑस्ट्रिच असतो ज्याला आपण बहुतेक शामृग म्हणतो त्यालाच असं प्रकारचं हे असतं. म्हणजेच काय की त्याला काय पाच बोट आपल्यासारखं काय पाच बोट असं म्हणजे 10 बोट किंवा पायाचे 10 हाताचे 10 असं नसतं. त्याला दोनच बोट असतात समजा नाही की त्या दोनच गोष्टीच्या माध्यमातून तो चालत वगैरे असतो. मग अशा जे प्रकारचे जे प्राणी असतात का त्याला आपण डिस्क्राईब ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय म्हणतो त्याला डायडॅक्टिल. आता डायडॅक्टिलच्या संदर्भात तुम्हाला माणसामध्ये जर बोलायचं झालं तर ऋतिक रोशन तुम्हाला माहितीच आहे की त्याला बाबा 5 पेक्षा जास्त बोट आहेत. म्हणजेच काय की त्याचा जो अंगुठा जो आहे तो एक एक्स्ट्रा आहे. म्हणजेच काय की त्याला एक एक्स्ट्रा अंगुठा आहे. मग अशा माणसाला काय म्हणूयात तर अशा माणसाला पॉलीडॅक्टिल म्हणतो. काय म्हणतो? पॉलीडॅक्टिल. आता पॉलीडॅक्टिल म्हणजेच काय? डॅक्टिल म्हणजेच काय की बाबा जास्त बोट असणं आणि पॉली म्हणजे जास्त. ओके, आता पॉली या शब्दाचा अर्थ दोन पेक्षा जास्त किंवा एक पेक्षा जास्त असं होतो. मग ज्यावेळेस एखाद्या प्राण्यामध्ये आपण बोलतोय दोन बोट आहेत, फक्त दोनच बोट आहेत किंवा दोन हाताची बोट आहेत किंवा दोन पायाची बोट आहेत त्यावेळेस त्याला डायडॅक्टिल म्हणतो. आणि ज्यावेळेस माणसांमध्ये एखादं बोट एक्स्ट्रा असतं जसे की ऋतिक रोशनला आहे त्यांना आपण काय म्हणतो? पॉलीडॅक्टिल. ओके, पुढचा जो शब्द आहे तो आहे डायकॉटोमी. डायकॉटोमी म्हणजेच काय की डिव्हिजन ऑफ समथिंग इनटू टू पार्ट्स. एखाद्या गोष्टीचं विभाजन ज्यावेळेस दोन गोष्टीमध्ये केलं जातं त्यावेळेस त्याला डायकॉटोमी म्हणतो. आता डायकॉटोमी हा जो शब्द आहे तो इथे झाडांना वेगवेगळं करण्याच्या बाबतीत पण यूज केला जातो आणि युजली हा सोशल सायन्सेसमध्ये लिटरेचरमध्ये सुद्धा हा शब्द जास्त प्रमाणात वापरला जातो. डायकॉटोमी म्हणजेच काय की दोन गोष्टीमध्ये विभाजन सांगण्यासाठी, दोन गोष्टीमधला डिफरन्स सांगण्यासाठी डायकॉटोमी किंवा द डायकॉटोमी बिटवीन द रिच पीपल अँड द पुअर पीपल असं म्हणण्यासाठी, म्हणजे दोन्ही गोष्टीमधला फरक सांगण्यासाठी डायकॉटोमी हा शब्द वापरला जातो. पुढचा जो शब्द आहे तो आहे डिक्लिनियस. आता डिक्लिनियस कशाला म्हणतो तर डिक्लिनियस म्हणजेच काय की हॅव्हिंग सेपरेट मेल अँड फिमेल फ्लावर्स. आता फ्लावर्स जे असतात त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात, मेल आणि फिमेल पण असू शकतात. ओके, सो असे जे असतात त्याला आपण डिक्लिनियस म्हणतो. म्हणजे डिक्लिनियस हॅव्हिंग सेपरेट मेल अँड फिमेल फ्लावर्सला आपण डिक्लिनियस म्हणतो.
द नेक्स्ट वर्ड इज डायसिकल. आता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला युनी ज्यावेळेस शिकवत असतो का, युनी ज्यावेळेस शिकवत होतो किंवा बाय हा जो आपण पुन्हा शिकणार आहे रूट वर्ड, त्याचा अर्थ सुद्धा दोनच होतो. त्यासोबत हा शब्द खूप जास्त प्रमाणात आहे, तो म्हणजे कुठला तर सायकल. कुठला शब्द? सायकल. आता आपण ज्याला सायकल म्हणतो का युजली, तो सायकल शब्द नसून तो बायसिकल शब्द आहे. त्याच्या समोर बी आणि आय आहे आणि तो पूर्ण शब्द बायसिकल आहे. आता नुसतं सायकल म्हणत असताना आपण सायकल म्हणतो, परंतु ज्यावेळेस त्याला बी आय जोडलेलं असतं त्यावेळेस त्याला बायसिकल म्हणतो, बायसायकल म्हणत नाही, हे लक्षात ठेवायचं. आता डायसिकल म्हणजेच काय की ज्याला आपण बायसिकल म्हणतो का, ज्याला आपण सायकल म्हणतो लेमॅनच्या लँग्वेजमध्ये, त्यालाच आपण डायसिकल पण म्हणतो आणि बायसिकल पण म्हणतो. त्यांचे मुळातले शब्द कुठले आहेत? डायसिकल आणि बायसिकल, ज्याचा अर्थ जे आपण सायकल चालवतो तो होतो. बघूयात पुढचा शब्द कुठला आहे. तर द रूट वर्ड डी पासून तयार झालेला दुसरा शब्द म्हणजे कुठला तर डायगॅमी. आता गॅमी हा जो शब्द आहे तो पण एक रूट वर्डच आहे. गॅमी या शब्दाचा अर्थ होतो मॅरेज. काय होतो? मॅरेज. आता पुढे तुम्ही बघणारच आहेत की बाबा डायगॅमी बायगॅमी काय असतं, पॉलिगॅमी काय असतं. मग डायगॅमी आणि बायगॅमी या दोघांचा अर्थ होतो की दोन बायका असणं, आणि पॉलिगॅमी म्हणजेच काय की बाबा 3 किंवा 4 समजा नाही की 2 पेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा जास्त जर असेल तर आपण त्यांना तसं म्हणतो. ओके. सो डायगॅमी म्हणजेच काय की एखाद्या माणसाचं जर दुसरं लग्न जर झालं असेल तर त्याला तुम्ही डायगॅमी हा शब्द वापरू शकता, किंवा वेन अ पर्सन इज मॅरिड ट्वाइस, म्हणजे दोघांचा अर्थ जवळपास सेमच आहे की दोन लग्न किंवा दुसरं लग्न ज्यावेळेस झालेलं असेल त्यावेळेस त्याला डायगॅमी म्हणतो. डाय म्हणजे दोन आणि गॅमी म्हणजे मॅरेज. द नेक्स्ट वर्ड इज डायगॅस्ट्रिक. डायगॅस्ट्रिक म्हणजेच काय की हॅव्हिंग 2 बेलीज. आता गॅस जो म्हणतो पोटात गॅस वगैरे झाली म्हणतो समजा नाही काय की पोटाच्या बाबतीत जे काही जेवढं काही बोलत असतो तेवढेच गॅस्ट्रिक म्हणतो समजा. आता गॅस्ट्रिक हा जो शब्द आहे तो पोटाच्या बाबतीत असतो, लक्षात ठेवायचं. डायगॅस्ट्रिक म्हणजेच काय की डाय मीन्स 2 आणि गॅस्ट्रिक मीन्स तसं, म्हणजेच काय की हॅव्हिंग 2 बेलीज किंवा काय द्विपोटी स्नायू, 2 पोटी असलेला जो स्नायू असतो त्याला आपण डायगॅस्ट्रिक म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज डायग्लॉट. डायग्लॉट म्हणजेच काय की डाय म्हणजे 2 आणि ग्लॉट म्हणजे लिहिणे. आता म्हणजेच काय की एखाद्या भाषेत लिहिणे. ग्लॉट म्हणजे मुळात ग्लॉट या शब्दाचा अर्थ ग्लॉटल होतो. ग्लॉटल म्हणजेच काय की जो हे असतो का, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲडम ॲपल म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपण बोलतो ना, समजा बोलत असताना ते इथे व्हायब्रेट होत असतं समजा, त्याला आपण ग्लॉटल म्हणतो बरं का खरं तर. परंतु डायग्लॉट जर म्हणलं तर एखादी गोष्ट ज्यावेळेस 2 भाषेमध्ये लिहिली जाते त्यावेळेस त्याला आपण डायग्लॉट म्हणतो. म्हणजेच काय की हॅलो इंग्लिशमध्ये आणि आयोला हे स्पॅनिशमध्ये म्हणतो. द नेक्स्ट वर्ड इज डायग्राफ. आता डायग्राफ कशाला म्हणतो की असे एखादा साऊंड, असे एखादे शब्द जे की 2 शब्द एकत्रित, 2 साऊंड, 2 अक्षरे एकत्रित येतात इन ऑर्डर टू रिप्रेझेंट अ साऊंड. म्हणजेच काय की हा जो आहे श, हे 2 शब्द आहेत, यस आणि यच आहेत. शच्या माध्यमातून असं जो शब्द म्हणतो तो रिप्रेझेंट होतोय. जसं की काय, आता इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेमध्ये टीएच पीएच आर ए म्हणजे नाही का, आता हा जो डायग्राफ मधला जो पीएच आहे किंवा पुन्हा त्याच्यानंतर एस एच आहे, पुन्हा थिंक मधला टीएच आहे, असे जे शब्द असतात त्यांना डायग्राफ म्हणतो इंग्लिशमध्ये, हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा शब्द आहे डिलेमा. आता डिलेमा कशाला म्हणतो तर डिलेमा म्हणजेच काय एक द्विधा मनस्थिती. म्हणजेच काय की मी हे करू ते करू, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असता, अशा मनस्थितीमध्ये असता त्यावेळेस त्याला डिलेमा म्हणतो. आता तुम्ही नटसम्राट पाहिलाच असेल नाना पाटेकरचं, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. म्हणजे जगावं की मरावं हाच प्रश्न आहे. म्हणजे जगावं का मरावं. म्हणजेच काय की नाना पाटेकर इज स्टक बिटवीन म्हणजे 2 चॉईसेस, वेदर ही शुड बी डाईंग और वेदर ही शुड बी लिव्हिंग. म्हणजेच काय की त्यांनी जगायला पाहिजे किंवा मरायला पाहिजे. मग अशा पद्धतीचा जो डिलेमा असतो त्याला आपण इंग्लिशमध्ये डिलेमा म्हणतो, पण मराठीमध्ये त्याला द्विधा मनस्थिती म्हणतो. द्विधा मनस्थिती म्हणजेच काय की मला हे करावं ते करावं ते कळत नाहीये. ओके. पुढचा जो शब्द आहे तो डिलोक्युलर. डिलोक्युलर म्हणजेच काय की हॅव्हिंग 2 चेंबर्स. अगेन द वर्ड इज फ्रॉम बॉटनी, सायन्स अँड ऑल थिंग्स. द नेक्स्ट वर्ड इज डायमॉर्फिक. आता डायमॉर्फिक हा शब्द खूप महत्वाचा आहे. डायमॉर्फिक हा शब्द महत्वाचा, त्याचं कारण असं की डाय म्हणजे 2, जसं आपण रूट मध्ये पाहतोच आहे, आणि मॉर्फिक, मॉर्फ या शब्दाचा अर्थ खूप महत्वाचा आहे, तुम्हाला मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये माहित असणं. मॉर्फ या शब्दाचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा फॉर्म. एखाद्या गोष्टीचं फॉर्म. फॉर्म म्हणजे परीक्षेचा फॉर्म भरतो तो फॉर्म नाही. फॉर्म म्हणजेच काय की बाबा एखाद्या गोष्टीचं शेप जे असतं समजा. आता तुम्ही एआयच्या माध्यमातून तुम्ही असे फोटोज व्हायरल झालेले बघितले असतील की बाबा रश्मिका मंदिनाचा फोटो अशा पद्धतीने कुणीतरी व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये तिचा चेहरा आहे आणि बॉडी कुणाची तरी वेगळीच आहे, असं जे केलेलं असतं समजा. फोटोजचे जे मॉर्फिंग केलं असतं, म्हणजेच काय की कुठेतरी चेहरा कोणाचा तरी जोडला जातो आणि खाली शरीर जे असतं ते कुठल्या तरी वेगळ्या माणसाचं असतं, आणि शरीर हे करत असताना डिस्टॉर्ट केलेलं असतं. म्हणजेच काय की डिस्टॉर्ट केलेले तुकडे नाही करत, परंतु कॅरेक्टरचे तुकडे करून टाकतात त्या फोटोच्या माध्यमातून. त्याला जे म्हणतो त्याला मॉर्फ
काय म्हणतो, मॉर्फ्स म्हणतो. मॉर्फ्स म्हणजेच काय की फोटो, कुणाचा तरी फोटो आहे आणि कुणाचं तरी शरीर आहे, मग कुणा एका माणसाच्या शरीराला तुम्ही ज्यावेळेस फोटो चिटकवताय त्याला आपण मॉर्फ असं म्हणतो. आणि डायमॉर्फिक हा जो शब्द आहे इथे तो असा आहे हॅव्हिंग टू फॉर्म्स, म्हणजेच काय की वन फॉर्म, फॉर्म 1 आणि फॉर्म 2, म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीला दोन फॉर्म जर असतील तर त्याला डायमॉर्फ म्हणतो. परंतु मॉर्फ हा शब्दाचा अर्थ फॉर्म किंवा शेप होतो, हे लक्षात ठेवायचं. द नेक्स्ट वर्ड इज डायमीटर. आता डायमीटर म्हणजेच काय की डाय म्हणजे दोन आणि मीटर म्हणजे एखाद्या गोष्टीचं मीटर जे असतं. आता मीटर म्हणजे रिक्षा चालकाचा जो मीटर असतो ते वेगळा असतो. समजा मीटर त्याच्यामध्ये दाखवलं असतं की एवढे पैसे झाले, तेवढे पैसे झाले, तो पण एक मीटर असतो. दुसरा एक मीटर असतो जो की पोएट्रीमध्ये वापरला जातो. म्हणजेच काय की मेट्रिकल फीट, म्हणजेच काय की बाबा सा रे ग म जसं म्हणतो का तसं डा आणि डम, डा डम ड डम ड डम जसं म्हणतो का काय काय गाण्यामध्ये, तसंच मग बाबा पहिला अक्षर डा आहे आणि दुसरा आहे मग डम, डा डम डा डम. मग असे जे अशा प्रकारचे जे गाणे असतात, अशा प्रकारच्या जे गोष्टी असतात त्याला आपण डाय मीटर म्हणतो. डाय म्हणजे दोन आणि मीटर म्हणजे मीटर. समजा आता मीटरला मराठी शब्द माहित नाही मला, ओके. आणि डाय जो शब्द आहे, डीआय जो शब्द आहे, त्याला डायचा अर्थ मरणे असं नाही होत. डाय डाय किंवा क्रिकेटमध्ये जे कॅच घेताना ते डाय मारतात ते डाय वेगळं आहे, ते नंतर सांगेल, ओके. द नेक्स्ट वर्ड इज डाय न्यूक्लिअर. आता न्यूक्लिअर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की एकदम छोटी गोष्ट जी असते त्याला आपण न्यूक्लिअर म्हणतो. न्यूक्लिअर हा शब्द मॉडर्न डे मध्ये फॅमिलीजला डिस्क्राईब करण्यासाठी एक खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. दोन प्रकारच्या फॅमिलीज असतात, एक असतं जॉईंट आणि दुसरी असते न्यूक्लिअर. जॉईंट म्हणजेच काय की आपण आपले आई वडील आजी आजोबा सगळ्यांसोबत राहतो. आणि न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे कोण, तर मॉडर्न डे मधले जे कपल आहेत, तू आणि मी आणि बस दुनिया गेली तेल लावत, आई वडील जाऊ दे आजी आजोबा जाऊ दे, ओके. त्याला आपण न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो, जिथे फक्त पुरुष आणि स्त्री आणि त्यांचे जे कुटुंब आहे, म्हणजेच काय की मी माझी बायको आणि माझीच मुलं जर असतील तर त्याला न्यूक्लिअर फॅमिली म्हणणार, आणि मी जर माझ्या आई वडिलांसोबत जर राहत असेल तर त्याला आपण जॉईंट फॅमिली म्हणणार, ओके. न्यूक्लिअर, आता डाय म्हणजे दोन आणि न्यूक्लिअर म्हणजे तसं आहे. द नेक्स्ट वर्ड इज डायोड. डायोड म्हणजेच काय की इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विथ टू इलेक्ट्रोलोड्स. आता डायोडला द्विअग्र उपकरण म्हणतो. दिस इज गेटिंग मोर कॉम्प्लिकेटेड बट यू जस्ट नीड टू रिमेंबर द वर्ड, ओके. द नेक्स्ट वर्ड इज डिप्थॉंग. आता डिप्थॉंग या शब्दाचा अर्थ काय होतो की असे शब्द म्हणजे किंवा अशा प्रकारचं वावल जिथे दोन वावल आहेत, म्हणजेच काय की काही काही शब्दांमध्ये एकच वावल असतं आणि काही काही शब्दांमध्ये दोन वावल असतं. आता उच्चारामध्ये वावल म्हणतोय बरं का. आता वावल म्हणजे जे ज्याला तुम्ही वावेल म्हणता का, स्वर, स्वर आणि व्यंजन असतं बघा, कॉन्सनंट आणि वावल्स, त्याच्यामधला जो वावल असतं त्याला म्हणतोय. आता ए आणि यू हे दोन्ही पण स्वरच आहेत आणि ओ आणि आय हे दोन्ही पण स्वरच जातात. आता ओ आणि आय पासून एखादा तयार झालेला शब्द जर म्हणायचा झाला तर बॉय, बॉय टॉय, बॉय टॉय असं म्हणण्यासाठी जे आपण वापरतो का, त्याला दोन जर वावल सोबत आले असतील तर त्याला डिप्थॉंग म्हणतो. आता डी म्हणजे दोन आणि अपथॉंग म्हणजे समजा तसं समजून घ्या तुम्ही, ओके. मग डिप्थॉंग. द नेक्स्ट वर्ड इज डिप्लोमा. पुढचा शब्द काय, डिप्लोमा. आता डिप्लोमा चा आज ज्याला आपण डिप्लोमा म्हणतो, म्हणजे एखादी डिग्रीपेक्षा छोटा, डिग्रीचा छोटा भाऊ जो असतो त्याला आपण डिप्लोमा म्हणतो. समजा सर्टिफिकेट सगळ्यात छोटा भाऊ, त्याच्यापेक्षा मोठा भाऊ डिप्लोमा, आणि त्याच्यापेक्षा मोठा भाऊ डिग्री, आणि डिग्रीपेक्षा मग पुन्हा त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिग्री जे आहेत समजा. परंतु सगळ्यात छोटा जो भाऊ असेल तो कोण, सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर मोठा जो भाऊ असेल तो डिप्लोमा, आणि त्याच्यानंतर जो मोठा भाऊ असेल तो डिग्री समजा. तर मग आता डिप्लोमा जो आहे तो मधला भाऊ समजा. तर मग डिप्लोमा या शब्दाचा अर्थ आज जरी वेगळा जरी असला तरी डिप्लोमा या शब्दाचा मुळात पहिल्यापासून अर्थ काय होतं की एखादा पेपर जे की फोल्ड केलेलं आहे, म्हणजे फोल्ड केलेलं जे पेपर असतं त्याला डिप्लोमा म्हणतो, ओके. इथे काय लिहिलं बघा, ओरिजिनली अ फोल्डेड डॉक्युमेंट. काय म्हणतो, ओरिजिनली अ फोल्डेड डॉक्युमेंट. डिप्लोमसी अँड डिप्लोमॅट हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. त्याचं कारण असं की ज्यावेळेस एखाद्या मंत्र्याला एखाद्या गोष्टीवरती जबाब विचारला जातो की तुमचं याच्याबद्दल म्हणणं काय, तुमचं याच्यावरती मत काय, असं तर सांगितलं जातं, त्यावेळेस ते अशा पद्धतीने बोलतात की त्या गोष्टीचा म्हणजे दोघांनाही, म्हणजे कोणाला फायदा पण नाही कोणाला नुकसान पण नाही. म्हणजेच काय की ते अशा प्रकारचं वक्तव्य करतात ज्याच्या माध्यमातून त्यांना पण इजा होणार नाही, म्हणजे दोन्ही पार्टी खुश राहतील. म्हणजे दोन्ही जे आपले जे हे आहेत पार्ट्या ज्या आहेत त्यांना खुश ठेवण्यासाठी जे स्टेटमेंट दिलं जातं त्याला आपण डिप्लोमसी म्हणू शकतो.